हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतलेली आहे। विद्यार्थ्यांना पोलिसांना दिलेल्या धमकी प्रकरणी त्यांनी ही भेट घेतल्याचं कळतंय। संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर लावून धरली जाते। सकाळी नुकतंच आपण प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी पुढारी न्यूजनं बातचीत सुद्धा केली, त्यांचे मुद्दे आपण ऐकले आणि आता महत्त्वाची आणि ताजी अपडेट, हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतलेली आहे। पोलिसांना विद्यार्थ्यांना धमकी दिलेल्या प्रकरणी त्यांनी ही भेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि ही ती दृश्य आपण पाहतोय। हर्षवर्धन सपकाळ यांनी याच संदर्भात पोलीस महासंचालकांची भेट घेतल्याचं कळतंय। पोलिसांने विद्यार्थ्यांना धमकी दिली आणि या प्रकरणी त्यांनी ही भेट घेतलेली आहे। वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं, फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर, जाएंगे। पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ आपण पाहतोय। हर्षवर्धन सपकाळ यांनी याच संदर्भात पोलीस महासंचालकांची भेट घेतली। पोलिसांना विद्यार्थ्यांना जी धमकी दिली होती त्या संबंधी या पोलिसांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेतल्याचं कळतं आणि ज्यावेळी ही भेट हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। विद्यार्थ्यांना धमकावलं जात आहे, मुलांना धमकावलं जात आहे, त्यामुळे त्या पोलिसांना निलंबित करा असं निवेदन त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना दिलेलं आहे त्यावेळची ही दृश्य। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी पद्मेश आपल्यासोबत आहेत। पद्मेश, इतक्या सगळ्या घडामोडी घडत असताना विद्यार्थ्यांना धमकावलं जात आहे आणि कारवाई व्हावी यासाठी पद्मेश यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, त्यांना पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूया। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, काँग्रेसचे बरेच नेते यावेळी उपस्थित आहेत, भाई जगतापजी उपस्थित आहेत, हर्षवर्धन सपकाळ, नसीम खान जे आहेत आणि त्यांनी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे। ज्या पोलिसांनी या विद्यार्थ्यांना धमकावलं त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी ही भेट घेतलेली आहे। आणि आपण पाहिलं नुकतीच काही वेळापूर्वी राज ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्याच पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हा मुद्दा राज ठाकरेंनी मांडलेला होता आणि या पोलिसांवर कारवाई व्हावी ही मागणी आता जोर लावून धरली जाते। आणि या संदर्भात आपण बोलूयात, आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, नक्कीच आपण पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आता DIG सदानंद दाते यांना भेटण्यासाठी पोहोचलेले। त्यांनी एक पत्र दिलंय की ज्या प्रकारे मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू नका, कारण आपण पाहिलं तर मागच्या 4 ते 5 दिवसांपासून अनेक जे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील ते अनेक ठिकाणी आंदोलन करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता स्वतः हर्षवर्धन सपकाळ हे सदानंद दाते यांना भेटण्यासाठी एक पत्र त्यांनी दिलंय की हे जे सगळे आंदोलक आहेत हे लहान आहेत, सगळे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावरती जर गुन्हे दाखल झाले तर भविष्यात त्यांना खूप प्रॉब्लेम होणार, त्यामुळे तुम्ही कृपया गुन्हे दाखल करू नका यासाठी विनंती एक पत्र देण्यासाठी स्वतः हर्षवर्धन सपकाळ असतील, भाई जगताप असतील आणि अनेक जे त्यांचे शिष्टमंडळ आहे ते काँग्रेसचे शिष्टमंडळ आहे सदानंद दाते यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहे आणि थोड्याच वेळात ते माध्यमांशी देखील संवाद साधतील। अगदी काय बोलतात माध्यमांशी संवाद साधताना याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।